तर बघा, आज आलं होतं आमच्याकडे नळाला पाणी. तर पाणी गेलं 12:30 वाजता. तर शॉपवर मी जाणार कधी आणि परत येणार कधी जेवायला, म्हणून शॉपवर टाकली सुट्टी. तर आता शॉपवर सुट्टी टाकल्या तर म्हटलं पापड करून घेऊया. तर इथे मी बनवणार आहे ज्वारीच्या पिठाचे अंडे पापड. तर बघा, जितकं पीठ घेतलेलं आहे त्याच पातेल्याने 1.5 पातेले तर पाणी ठेवलेलं आहे. तर पाणी उकळलेलं आहे. आता त्यातलं थोडंसं पाणी मी साईडला काढून घेतलं. तर बघा, या राहिलेल्या पाण्यामध्ये आपल्याला 1 चमचा मीठ आणि 1 चमचा पापड खार टाकायचं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जिरं, ओवा देखील टाकू शकता, पण मी इथे टाकलेलं नाही. तर आता या पाण्यामध्ये मी टाकणार आहे आपलं ज्वारीचं पीठ. तर बघा, आता सगळं पीठ घालून व्यवस्थित हलवलेलं आहे. तर थोडंसं गरम पाणी मी आणखीन त्यामध्ये टाकून घेते. आता याच्यावरती बघा प्लेट झाकून आपल्याला मंद आचेवरती 5 मिनटं शिजू द्यायचं आहे. तर आता इथं बघा, आपलं पीठ अगदी छान असं शिजलेलं आहे. आता याला आपल्याला मळून घ्यायचं आहे. तर हे पीठ अगदी गरम असतानाच मळायचं आहे. त्यामुळे मी इथे घेतलेली आहे प्लॅस्टिकची कॅरी बॅग, त्यामध्ये घालून घेतलेलं आहे पीठ. आणि आता आपल्याला पीठ हे पिशवीमध्येच मळून घ्यायचं आहे. त्यामुळे आपल्या हाताला देखील भाजणार नाही आणि पीठ देखील चांगलं मऊसर असं मळलं जाईल. तर बघा, आपलं पीठ छान असं मळलेलं आहे. आता याचे आपल्याला आपल्या आवडीच्या आकाराचे गोळे करून घ्यायचे आहेत. आणि बघा, अंडी पापडाच्या मशीनला मी असा घातलेला आहे कागद आणि त्याला लावून घ्यायचं आहे आपल्याला तेल. तेल फक्त आपल्याला एकदाच लावायचं आहे, पुन्हा याला आपल्याला तेल लावायची आवश्यकता नाही. तर बघा, माझे पापड किती छान असे झालेले आहेत. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा. थँक्यू.